नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये। शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024 व रब्बी हंगाम 2024 मधील ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला होता, अशा शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पीक विमा मिळणार आहे। कारण त्या शेतकऱ्यांना वाढीव पीक विमा मिळणार आहे। कारण गेले 2 ते 3 दिवसापासून खूप शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टच्या माध्यमातून जी रक्कम दाखवली जात होती, तो त्याचाच प्रकार होता। परंतु सध्या तिथं जर रक्कम दाखवत नसली, तर भविष्यात रक्कम दाखवली जाणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। आता पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळू शकतो? ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 व रब्बी हंगाम 2025 मध्ये पीक विमा मिळालेला होता, परंतु आता अजून त्या शेतकऱ्यांना वाढीव पीक विमा मिळू शकतो। व ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव पीक विमा एखाद्या महसूल मंडळाला जर वगळलेला जर असेल, त्याही महसूल मंडळाला पीक विमा मिळू शकतो। कारण खरीप हंगाम 2024 मध्ये काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नव्हता आणि ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे, त्याही शेतकऱ्यांना अजून एकदा पीक विमा मिळणार आहे। तो कशा पद्धतीने मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मध्ये खूप शेतकऱ्यांना ट्रिगरच्या माध्यमातून पीक विमा मिळाला होता। 1 रुपयात पीक विमा होता। खूप शेतकऱ्यांनी ट्रिगरच्या माध्यमातून क्लेम केलेला होता। मग त्यावेळेस 25% अग्रिम ज्या जिल्ह्यामध्ये वाटप झालेलं होतं, अशाही शेतकऱ्यांना वाढीव पीक विमा मिळण्याचे चान्सेस आहेत। कारण राज्य शासनाच्या माध्यमातून जी पीक विमा कंपनीला जिल्हाधिकारी आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेव्हा मध्यावधीमध्ये जे पावसाचा खंड पडला, त्यावेळेस अग्रिम देण्याची पद्धत या ट्रिगरच्या पीक विम्यामध्ये असते। आणि या ट्रिगरच्या पीक विम्यामध्ये अग्रिम ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे, खूप जिल्ह्यांना, मग त्याच्यामध्ये धाराशिव असो, परभणी असो, बुलढाणा असो, वाशिम असो, हिंगोली असो, जालना असो, ज्या ठिकाणी अजून भरपूर जिल्हे आहेत, आज मी एका जिल्ह्याचं नाव घेणार नाही, अशा जिल्ह्यांना 25% अग्रिम वाटप झालेलं होतं। काही शेतकऱ्यांना लोकलाईटच्या माध्यमातून पीक विमा मिळालेला होता, काही शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टच्या माध्यमातून पीक विमा मिळालेला होता। परंतु जो पीक विमा तुम्हाला मिळालेला होता, तो पीक विमा हा त्यावेळेच्या नुकसानीचा अंदाजा पाहून तो पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेला होता। त्यामुळे आपल्याला काय वाटलं, जेवढा पीक विमा पडलाय त्याचं कॅल्क्युलेशन झाला आणि आता संपूर्ण रक्कम मिळाली। तर असं नाही शेतकरी मित्रांनो, आता त्याचं अंतिम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि क्लेम मंजूर केले जात आहेत। कारण त्यावेळेच्या परिस्थितीनुसार अंतिम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया न करताच नुकसानीची टक्केवारी ही जितके झाले तितक्या अंदाजानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले होते। परंतु उर्वरित जे नुकसान होतं, मध्यावधीमध्ये झालेलं नुकसान, त्याच्यानंतर काढणी पश्चात झालेलं नुकसान, या सर्व गोष्टीच्या अंदाजामुळे आता विम्याची रक्कम वाढलेली आहे। त्यामुळं ज्याला आता 25% पीक विमा मिळाला आहे, त्याला उर्वरित 25-75% पीक विमा मिळू शकतो। ज्या शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टच्या माध्यमातून पीक विमा मिळालेला आहे, त्यावेळेसची रक्कम व नुकसानीचा अंदाजा पाहून त्यावेळेस रक्कम पोस्ट हार्वेस्टची तुम्हाला मिळाली आहे। परंतु उर्वरित रक्कम आता कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू आहे। ते कॅल्क्युलेशन अंतिम प्रक्रिया आहे। कारण त्यावेळेस दिलेले पैसे हे त्यावेळेच्या अंदाजानुसार व तेवढ्या नुकसानीच्या प्रमाणात दिलेले होते, परंतु अंतिम कॅल्क्युलेशन झालेलं नव्हतं। आणि तेच अंतिम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया खरीप हंगाम 2024 व रब्बी हंगाम 2024चं चालू झालेलं आहे। सध्या ज्या शेतकऱ्यांना आता क्लेम दाखवून, पैसे दाखवून जरी स्टेटसमध्ये 0 दाखवत असेल, तर त्याच्यामध्ये पोर्टल अपडेट होणार आहे आणि पोर्टल अपडेट झाल्यानंतर परत एकदा रकमा दाखवल्या जाणार आहेत। मग पोस्ट हार्वेस्टच्याच माध्यमातून पीक विमा मिळेल का? तर पोस्ट हार्वेस्टच्या माध्यमातूनही पीक विमा मिळेल, यील्ड बेसचाही पीक विमा मिळेल। यील्ड बेसच्या माध्यमातून त्यावेळेस जेवढा नुकसानीचा अंदाजा होता, त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे डीजी क्लेमच्या माध्यमातून जमा करण्यात आलेले होते। परंतु नुकसानीचा अंदाजा तेव्हा किती होता व आता अंतिम आकडेवारी किती आली आहे, त्याच्यातला फरक आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिला जाणार आहे। तर यील्ड बेसच्या माध्यमातून त्यावेळेस जर तुम्हाला 10,000 रुपये मिळालेले असतील, आता जर रक्कम ती 20,000 हेक्टर 20,000ने जर मंजूर झालेली असेल, तर तुम्हाला उर्वरित 10,000 हे आता येऊ शकतात। पोस्ट हार्वेस्टच्या माध्यमातून समजा तुम्हाला 40,000 त्यावेळेस मिळाले असतील आणि जर नुकसान 80,000 झालं असेल, तर उर्वरित रक्कम तुम्हाला आता मिळू शकते। त्यामुळे सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये 116 कोटीचा पीक विमा हा धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर झाला आहे, तो पोस्ट हार्वेस्टच्या माध्यमातून। मग तुमच्या जिल्ह्यात यील्ड बेसच्या माध्यमातून मिळेल, पोस्ट हार्वेस्टच्या माध्यमातून मिळेल, अग्रिम 25% मधली उर्वरित रक्कम मिळेल। कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुम्हाला आता खरीप हंगाम 2024चा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे शेतकरी। कारण 2-3 दिवस जी बातम्या आल्या, ह्या बातम्यामध्ये व्हायरल झाल्या, बातमी खरी आहे का खोटी आहे हे सर्वांनाच म्हणजे गोंधळात टाकणारा विषय होता। त्यामुळे आता अंतिम विषय आलेला आहे, अंतिम माहिती आलेली आहे की होय, खरंच हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। हा प्रश्न सर्वांच्या मनात असेल की कधी जमा होणार आहे,
तो कधी जमा होणार आहे याचीही माहिती देणार आहे शेवटच्या व्हिडिओच्या शेवटी, परंतु व्हिडिओ संपूर्ण पहा. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024चा ह्याच्यामध्ये विषय आहे, त्याच्यानंतर रब्बी हंगाम 2024चा आहे. कारण खरीप हंगाम 2024 व रब्बी हंगाम 2024मध्ये क्लेमची पद्धत होती. क्लेम रब्बीला जर तुम्ही केलेला असाल तर तुमचेही पैसे पडू शकतात, क्लेम खरीपाचाही केला असेल तर तुमचे पैसे पडू शकतात. त्यामुळं आता हा जो व्हिडिओ पाहतो त्याने प्रत्येकाने आपले एकदा स्टेटस चेक करून पाहावं. कारण मी 5-6 जिल्ह्याची जरी नावं घेतली असतं, इतर जिल्ह्यामध्येही पोस्ट हार्वेस्टचे पैसे मिळू शकतात, यील्ड बेसच्या माध्यमातून पैसे मिळू शकतात, किंवा 25% जर तुम्हाला त्यावेळेस मिळाला असेल तर उर्वरित तुमचा राहिलेला पीक विमा तुम्हाला आता मिळू शकतो. उदाहरणादाखल जर सांगायचं झालं शेतकरी मित्रांनो, त्या खरीप हंगाम 2024 व रब्बी हंगाम 2024मध्ये विमा कंपनीने जेव्हा शेतकऱ्यांना पैशाचं वाटप केलं त्यावेळेस हे पैसे जेव्हा नुकसानीचा अंदाजा पूर्ण न करताच त्या शेतकऱ्यांना पैसे वाटप केलं होतं. परंतु आता अंतिम नुकसानची आकडेवारी जाहीर झालेली आहे, त्याच्यामध्ये नुकसान जास्त दाखवलं गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला मिळालेली पीक विम्याची रक्कम ही तेव्हाच्या अंदाजानुसार मिळालेली रक्कम होती. आता नुकसान जे झालेलं आहे ते नुकसान हे अतिरिक्त झालेलं आहे आणि अतिरिक्त पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता खूप शेतकऱ्यांना स्टेटसच्या माध्यमातून आकडा मोठा दाखवला जातो, तिथं तो मिळालेली तुमची टोटल रक्कम आहे शेतकरी मित्रांनो, मिळणारी एकूण रक्कम. आता मिळणारी एकूण रक्कम जर तिथं तुमच्या मोठ्या आकड्यामध्ये जर दिसत असेल तर त्यातून जी तुम्हाला पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केलेली असेल तर त्यातील जी उर्वरित रक्कम आहे ती उर्वरित रक्कम तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे. मग ती यील्ड बेसच्या माध्यमातून असो, पोस्ट हार्वेस्टच्या माध्यमातून असो, किंवा अग्रिमच्या माध्यमातून असो. कारण अग्रिम 25% जर मिळाला असेल तर उर्वरित तुमचा अग्रिममध्ये जर बसत असेल तर तुम्हाला उर्वरित पैसे मिळू शकतात. त्यामुळं जो भ्रमनिरास शेतकऱ्यांचा झाला होता की जो झिरो दाखवलं गेलं आहे, रक्कम दाखवत होती परंतु रक्कम मायनस झाल्या, खूप शेतकऱ्यांचा हा मोठा प्रश्न याच्यामध्ये निर्माण झाला होता. आणि शेतकऱ्यांना एक शंका निर्माण झाली की हा पीक विमा दाखवला गेला, अजून कट केला गेला. परंतु जेव्हा धाराशिव जिल्ह्याचा विषय आला की 116 कोटी रुपये हे पोस्ट हार्वेस्टच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्याला मिळणार आहेत, त्यामुळे इतरही जिल्ह्याला पैसे मिळणार आहेत. फक्त आता शेतकऱ्यांचं काम काय, जर तुम्ही रब्बी हंगाम 2024मध्ये पीक विमा भरला असेल किंवा खरीप हंगाम 2024मध्ये पीक विमा भरला असेल, क्लेम स्टेटसमध्ये रकमा चेक करायला काही हरकत नाही आहेत. स्टेटस कधी बदलेल, आता सध्या जरी 0 दाखवत असेल तर पुढील 2 ते 3 दिवसामध्ये ह्या अपडेट होऊन निश्चित रकमा दाखवल्या जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही पीक विमा भरलेला असावा लागेल. एखाद्या वर्षी यील्ड बेसच्या माध्यमातून जर पीक विमा असेल तर तुम्हाला तिथं स्टेटसमध्ये रक्कम दाखवली जाऊ शकते. जर पोस्ट हार्वेस्टच्या माध्यमातून तुम्ही क्लेम केला असेल तर ती रक्कम दाखवली जाऊ शकते. त्यामुळं जो खरीप हंगाम 2024मध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला होता अशा शेतकऱ्यांचे उर्वरित पैसे हे आता सध्या पडणार आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा याच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि जी बातमी अफवा खोटी काही जणांनी कमेंट केल्या की 2026चा मिळत नाही आणि 2024चं बोलतोय, खूप जणांनी काय कमेंट केल्या. जरी तुम्ही कमेंट करत असाल तर आपल्या माध्यमातून जी व्हिडिओ दिले जातात ते व्हिडिओ खरेच असतात, खोटे नसतात, माहिती खोटी नसते. जी माहिती योग्य असते ती देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. त्यामुळे काहींना पटतं, काहींना पटत नसेल तर त्यांच्या संग त्याचा विषय नाही, परंतु ज्यांना पटतात त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ फायद्याचा ठरतो माझा. त्यामुळं खरीप 2024 असो, रब्बी 2024 असो, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही अशाही काही मंडळामध्ये पीक विमा मिळू शकतो. ज्यांना पीक विमा मिळालेला आहे अशाही शेतकऱ्यांना वाढीव पीक विमा मिळणार आहे. आता प्रश्न महत्त्वाचा कधी मिळणार आहे, तर शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा सध्या पुढील 2 ते 4 दिवसानंतर परत कॅल्क्युलेशनची अंतिम आकडेवारी दाखवायला सुरुवात होईल, स्टेटस बदलायला सुरुवात होईल. आणि राज्य शासनाचं पूरक अनुदान दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे जमा केले जाणार आहेत. म्हणजे राज्याचा शासनाचा जो विमा कंपनीला द्यायचा हिस्सा असतो तो हिस्सा राज्य शासनानं विमा कंपनीला सुपूर्द केल्यानंतर हे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. याची खात्री तर 100% झाली, पैसे मिळणार आहेत. आणि त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून जेव्हा ही केस चालू असल्याचे मी स्पष्ट केलं होतं त्यावेळेस ही विमा कंपनीला केंद्र शासनानं आदेशित केलेलं आहे की त्यांचे पैसे देऊन टाका, उर्वरित रक्कम देऊन टाका. त्यामुळे केंद्राचा आदेश असल्यामुळे राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, त्यांचं जे उर्वरित पूरक अनुदान आहे निश्चित ते विमा कंपनीला दिलं जाईल. हे पैसे नेमके कधी मिळू शकतात, आठवड्यानेही मिळू शकतात, 20 दिवसांनी मिळू शकतात, महिन्याने मिळू शकतात किंवा 2 महिन्यानेही मिळू शकतात, परंतु मिळणार आहे एवढं मात्र खरं आहे. हीच एक अपडेट द्यायची होती. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.